नमस्कार, संगीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर। पालक पनीर बनवण्यासाठी मी प्रथम एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। ते पाणी उकळलं की त्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक घालून घ्यायचा आहे आणि त्याला 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे। गरम पाण्यात ब्लँच करून घ्यायचं आहे। आता हा पालक 2 ते 3 मिनिटं ब्लँच झालेला आहे। आता ह्याला आपण थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यासाठी मी बाउलमध्ये आईस क्यूब टाकलेले आहे। आता या बाउलमध्ये मी पालक काढून घेणार आहे। थंड पाण्यामध्ये काढून घेतल्यामुळे पालक त्याला कलर छान हिरवा राहतो। आता हा पालक थंड झाल्यावरती त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहे। त्याची छान अशी पेस्ट, हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मी पनीरचे क्यूब फ्राय करून घेणार आहे। या पनीरच्या क्यूब छान गोल्डन ब्राउन झाल्या की त्याला मी थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे। असं केल्यामुळे आपलं पनीर मऊ राहतं, त्याला चिवटपणा येत नाही। पनीर फ्राय करून झालं की त्या कढईमधलं थोडं तेल कमी करून त्यामध्ये मी 2 चमचे बटर घालून घेणार आहे। बटर घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालणार आहे। जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घालणार आहे। हा कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। ह्याला आता चांगला सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला। आता यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे। तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे छान भाजून झालं 2-3 मिनिटं। लसूणचा कच्चापणा निघून गेला की त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, धने जिरे पूड टाकून घ्यायचे आहे, तर गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे छान भाजून झालं का त्यावरती कसुरी मेथी 1 चमचा टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी करून घालायची आहे। टोमॅटोची प्युरी घालून झाल्याच्या नंतर
हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही आता टोमॅटोची पेस्ट छान भाजून झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आता पालकची पेस्ट घालून घ्यायची आहे. छान एकजीव करून त्यानंतर त्यामध्ये मी आता फ्रेश क्रीम घालून घेणार आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी जो पालक फ्राय करून घेतलेला होता तो घालून घेणार आहे. आता व्यवस्थित ह्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही कितपत दाट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यावरती मी गरम मसाला घालणार आहे 1 चमचा. वरून कोथिंबीर घालणार आहे. आपलं पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. रेसिपी कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.